ज्ञानेश्वर चिखले या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहत चला. नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITS शिर्डी. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ग्राइंडिंग मशीनच्या अनुषंगाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण पाहणार आहोत, MCQ अर्थात. तर या ग्राइंडिंग मशीनच्या दुसऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये ॲज पर इंडियन स्टँडर्ड द M ग्रेड ऑफ ग्राइंडिंग व्हील कम्स अंडर द ग्रुप. तर ही जी M ग्रेड आहे ही ग्राइंडिंग कोणत्या ग्रुप मध्ये येते? तर त्यामध्ये A सॉफ्ट, B मीडियम, C हार्ड, D व्हेरी हार्ड. तर उत्तर आहे B मीडियम ग्रेड मध्ये ही M ग्रेड येत असते. पुढचा प्रश्न, द सिम्बॉल conveniently used for रेजिनॉइड बॉन्ड. रेजिनॉइड बॉन्ड साठी कोणतं सिम्बॉल वापरतात? त्यामध्ये A V, B R, C B, D E. उत्तर आहे B. उत्तर B आहे त्याचं, पर्याय C. तर रेजिनॉइड साठी B हे लेटर वापरलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ए ग्राइंडिंग व्हील इज मार्क्ड 51A 46 EL5 V23. हिअर व्हॉट डज 5 डिनोट? तर त्यामध्ये 51A 46 EL5 V23 त्यामध्ये 5 चा अर्थ काय होतो? 5 कशासाठी या मार्किंग सिस्टीममध्ये वापरला जातो? त्यामध्ये A काइंड ऑफ बॉन्ड, B स्ट्रक्चर, C काइंड ऑफ अब्रेसिव्ह, D ग्रेन साइज. उत्तर आहे स्ट्रक्चर. तर B स्ट्रक्चर. ओपन आणि डे स्ट्रक्चर असे दोन प्रकार असतात. तर 1 ते 8 डे स्ट्रक्चर मध्ये येतात. तर हा 5 स्ट्रक्चरचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, बॅलन्सिंग ऑफ व्हील इज डन टू. Balancing of wheel is done to A make the side of the wheel parallel, B make the outside diameter concentric with the bore, C equalize the weight in every position of the wheel, D none of the above. Balancing of wheel is done to C equalize the weight in every position of the wheel. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्राइंडिंग फ्लूइड आर युज्ड टू. ग्राइंडिंग फ्लूइड आपण म्हणतो कूलंट, कटिंग फ्लूइड. तर त्यामध्ये A रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन द व्हील फेस अँड द जॉब, B वॉश अवे चिप्स, C प्रिव्हेंट लोडिंग ऑफ व्हील, D ऑल ऑफ द अबोव. उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. ग्राइंडिंग फ्लूइड्स आर युज्ड, वरीलपैकी सर्व म्हणता येईल त्याला, असा D पर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न, फॉर सिलेंड्रिकल ग्राइंडिंग ए स्मॉल डायमीटर वर्क विथ फेअरली लार्ज व्हील, विच अमॉंग द फॉलोइंग ग्रेड्स ऑफ व्हील शुड बी युज्ड? त्यामध्ये A सॉफ्ट, B मीडियम, C हार्ड, D व्हेरी सॉफ्ट. उत्तर आहे C हार्ड. पुढचा प्रश्न, which one of the following is not the causes for glazing of wheel? खालीपैकी ग्लेजिंगचं कोणतं कारण नाही? त्यामध्ये A improper dressing of wheel, B dirty coolant, C hard wheel in place of soft wheel, D feed rate is too fine. उत्तर आहे A improper dressing of wheel. पुढचा प्रश्न आहे, the effect of using a glazed or loaded wheel is.
effect of using a glazed or loaded wheel is A. More heat generation, B. Poor surface finish, C. Excessive cutting pressure between the wheel face and the work surface, D. All the above. वरीलपैकी सर्व. The effect of using a glazed or loaded wheel is, तर हे वरील सर्व पर्याय त्याच्यासाठी उत्तर. तर पुढचा प्रश्न, which one of the following is not the cause for loading of grinding wheel? खालीपैकी कोणतं कारण लोडिंग ऑफ ग्राइंडिंग व्हीलचं नाही? त्यामध्ये ए रेन स्ट्रक्चर, बी फीड टू व्हाईल, सी व्हील स्पीड मोर दॅन रिकमेंडेड, डी प्रॉपर ग्रेन साइज अँड ग्रेड ऑफ व्हील. प्रॉपर ग्रेन साइज अँड ग्रेड ऑफ व्हील हे त्याचं कारण नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, इट इज कॉमनली ऑब्झर्व दॅट द फेस ऑफ ग्राइंडिंग व्हील बिकम शायनी अँड smooth or glazed after some use due to one of the following reason. Choose the correct answer. कालांतराने वापर झाल्यानंतर ग्राइंडिंग व्हील हे सकाळ काय लागतं, स्मूथ होतं, ग्लेज होतं, मऊ होतं. त्याचं काय कारण आहे? त्यामध्ये ए ग्रेड ऑफ व्हील इज टू हार्ड, बी एब्रेसिव्ह ऑफ व्हील इज नॉट सुटेबल फॉर द पर्पज, सी ग्रेन साइज इज टू कोर्स, डी स्ट्रक्चर ऑफ द व्हील इज टू ओपन. तर त्याचं उत्तर आहे हे ग्रेड ऑफ व्हील इज टू हार्ड. व्हीलच्या काय लागतं, मऊ होतं, शाईन होतं. तर हे त्याचं कारण सांगता येईल, ग्रेड ऑफ व्हील इज टू हार्ड. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द कॉज ऑफ ए ग्राइंडिंग व्हील बिकमिंग glazed in a grinding machine? A. Grinding wheels grade is too soft, B. Grinding wheel grade is too large, C. Feed and traverse are less, D. Grinding wheels speed is too high and work speed is low. उत्तर है grinding wheel speed is too high and work speed is low. त्यानंतर पुढचा प्रश्न, which one of the following features refers to vitrified bond wheels? A. Used for longer period due to dense structure, B. Used for longer period due to an elastic structure, C. Not sensitive to shock and pressure, D. Suitable for wet and dry grinding. उत्तर आहे डी, सुटेबल फॉर वेट अँड ड्राय ग्राइंडिंग. प्रश्न असा होता, विच वन ऑफ द फॉलोइंग फीचर रेफर टू विट्रिफाइड बॉन्ड? तर विट्रिफाइड बॉन्डच्या बाबतीत सुटेबल फॉर वेट अँड ड्राय ग्राइंडिंग साठी त्याचा वापर होतो. पुढचा प्रश्न, ड्रेसिंग अँड ट्रूइंग ऑफ ग्राइंडिंग व्हील आर. ड्रेसिंग अँड ट्रूइंग ग्राइंडिंग व्हील आर ए एक्झॅक्टली द सेम ऑपरेशन, बी डन विथ द सेम इक्विपमेंट, सी डन ओनली फॉर कोर्स ग्राइंडिंग व्हील, डी ओनली फॉर फॉर्म ग्राइंडिंग व्हील. तर ड्रेसिंग अँड ट्रूइंग हे डन विथ सेम इक्विपमेंट, सारख्याच कटिंग टूलाच्या सहाय्याने, म्हणजे थोडक्यात ड्रेसरच्या सहाय्याने ड्रेसिंग अँड ट्रूइंग केलं जातं. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज ॲज ए एब्रेसिव्ह मटेरियल इन ग्राइंडिंग व्हील? खालीपैकी कोणतं ग्राइंडिंग मटेरियल, एब्रेसिव्ह ग्राइंडिंग मटेरियल उपयोगात आणत नाही? त्यामध्ये ए अल्युमिनियम ऑक्साईड, बी सिलिकॉन कार्बाइड, सी क्युबिक बोरॉन नायट्राइड, डी मॅंगनीज ऑक्साइड. उत्तर आहे सी क्युबिक बोरॉन नायट्राइड. पुढचा प्रश्न, यू हॅव टू सिलेक्ट ए ग्राइंडिंग व्हील विथ सुटेबल एब्रेसिव्ह टू ग्राइंड ग्लास. ग्लास ग्राइंडिंग करण्याकरता सुटेबल एब्रेसिव्ह सांगायचे. तर व्हॉट इज टाइप्स ऑफ एब्रेसिव्ह यू विल सिलेक्ट? ग्लासला ग्राइंडिंग करण्याकरता, काचेला ग्राइंडिंग करण्याकरता कोणत्या एब्रेसिव्ह सिलेक्ट कराल? त्यामध्ये ए डायमंड, बी एमरी, सी क्विज, सी क्वार्ट्ज, डी सिलिकॉन कार्बाइड. उत्तर आहे ए डायमंड एब्रेसिव्हचा उपयोग काचेसाठी ग्राइंडिंग करण्याकरता केला जातो. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग कटिंग फ्लूइड is used during grinding my steel?
ग्राइंडिंग मायस्टील कटिंग फ्लूइड कोणतं वापरलं जातं मायस्टीलला ग्राइंडिंग करताना? ए मिनरल ऑइल, बी नॉन सिंथेटिक कटिंग ऑइल, सी सोल्युबल ऑइल, डी पॅराफिन. उत्तर आहे सी सोल्युबल ऑइल. मायस्टीलला ग्राइंडिंग करण्याकरता कटिंग फ्लूइड सोल्युबल ऑइल वापरतात. पुढचा प्रश्न, ग्राइंडिंग विथ ए बॅलन्स्ड ग्राइंडिंग व्हील विल मेक ए possible to achieve the required a dimensional accuracy with surface, b positional tolerance surface only, c positional tolerance, d pattern of lay. a त्याचं उत्तर आहे डायमेन्शनल accuracy with surface. तर grinding with a balanced grinding wheel will make it possible to achieve the requirement. त्याच्यामध्ये पर्यायी उत्तर आहे डायमेन्शनल accuracy with surface. पुढचा प्रश्न, रेंज ऑफ ग्रेन साइज ऑफ एब्रेसिव्ह युज्ड फॉर ग्राइंडिंग wheel फॉर surface grinding are given below. What is the suitable range of grain size of the grinding wheel for general purpose surface grinding? त्यामध्ये ए 20 ते 36, बी 46 ते 60, सी 80 ते 120, डी 150 ते 300. उत्तर आहे बी 46 ते 60. जनरल पर्पज ग्राइंडिंग साठी ग्रेन साइज ही. त्यानंतर पुढचा प्रश्न, विच अब्रेसिव्ह डू यू यूज फॉर ग्राइंडिंग कार्बाइड? ग्राइंडिंग कार्बाइडला ग्राइंडिंग करण्याकरता कोणते अब्रेसिव्ह वापरतात? त्यामध्ये ए कोरंडम, बी सिलिकॉन कार्बाइड, सी टंगस्टन कार्बाइड, डी अल्युमिनियम ऑक्साइड. तर उत्तर आहे डी सिलिकॉन कार्बाइड. For selecting cutting of wheel, which one of the following point is considered? A spindle speed of machine, B material and size of top to be removed, C dry or wet cutting, D all of the above. For selecting cutting of wheel, which one of the following point to be considered? त्यामध्ये उत्तर आहे डी ऑल ऑफ द अबोव. वरील पैकी सर्व पर्याय म्हणता येईल त्याला. पुढचा प्रश्न आहे, इन इंटरनल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग द ग्राइंडिंग व्हील अँड द वर्क रोटेट इन. इंटरनल ग्राइंडिंग मध्ये ग्राइंडिंग व्हील अँड वर्क रोटेट इन. ग्राइंडिंग व्हील आणि वर्क यांचा फिरण्याचा एकमेकाशी संबंध कसा असतो? त्यामध्ये ए सेम डायरेक्शन, बी ऑपोजिट डायरेक्शन, सी नायदर ए नॉर बी, डी बोथ ए नॉर बी. उत्तर आहे ऑपोजिट डायरेक्शन. ग्राइंडिंग व्हील आणि जॉब एकमेकाच्या विरुद्ध दिशेने इंटरनल ग्राइंडिंग मध्ये फिरत असतात. पुढचा प्रश्न, फॉर ग्राइंडिंग मटेरियल हॅव्हिंग ए लो टेन्साइल स्ट्रेंथ विच अब्रेसिव्ह इज युज्ड? लो टेन्साइल मटेरियल ग्राइंडिंग करण्याकरता कोणत्या अब्रेसिव्हचा वापर करतात? त्यामध्ये ए सिलिकॉन कार्बाइड, बी अल्युमिनियम ऑक्साइड, सी एमरी, डी कोरंडम. तर लो टेन्साइल करता सिलिकॉन कार्बाइड ग्राइंडिंग व्हीलचा वापर केला जातो. तर त्याच्यामध्ये जर हाय टेन्साइल विचारलं असतं तर अल्युमिनियम ऑक्साइड उत्तर आलं असतं. तर या ठिकाणी लो टेन्साइल करता सिलिकॉन कार्बाइड ग्राइंडिंग व्हीलचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, द साइज ऑफ ए ग्राइंडिंग व्हील इज टेकन फ्रॉम. साइज ऑफ ग्राइंडिंग व्हील इज टेकन फ्रॉम ए डायमीटर ऑफ व्हील, बी बोर साइज, सी विड्थ ऑफ फेस, डी ऑल ऑफ द अबोव. वरीलपैकी सर्व. हे सर्व साइज ऑफ स्पेसिफिकेशन मध्ये येत असतं, म्हणून ऑल ऑफ द अबोव, डायमीटर, बोर आणि विड्थ ऑफ फेस ऑफ द ग्राइंडिंग व्हील. पुढचा प्रश्न, ग्राइंडिंग ऑफ कार्बाइड मटेरियल इज डन युजिंग फॉलोइंग टाइप्स ऑफ ए ग्राइंडिंग व्हील. ग्राइंडिंग ए कार्बाइड मटेरियल इज डन युजिंग फॉलोइंग टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील. कार्बाइड मटेरियल ग्राइंडिंग करण्याकरता त्यामध्ये ए अल्युमिनियम ऑक्साइड, बी डायमंड, सी सीबीएन, डी कार्बाइड. उत्तर आहे बी डायमंड. Which among the following abrasives is mostly used for cutting of wheel or cutting non-metallic material? त्यामध्ये ए अल्युमिनियम ऑक्साइड, बी सिलिकॉन कार्बाइड, सी डायमंड, डी नन ऑफ द अबव. उत्तर आहे बी सिलिकॉन कार्बाइड. अशा प्रकारे आज आपण हे काही प्रश्न आपण या ग्राइंडिंग मशीनच्या अनुषंगाने या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिले.
आपल्याला आवडले असल्यास हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू.